साहेब हॅलो. नमस्ते. मी सचिन पाटील बोलतो, लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलहून. बोला की साहेब. काल जो घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती. म्हणजे दोन समाजाची दंगल घडली. हो. या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया असेल? काल साहेब मी बाहेर गावी होतो, जेवायला गेलो होतो बाहेर. पण मला ती मोबाईलवर बातमी समजली. मी 1-2 ठिकाणी फोन केली तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे. ज्या ठिकाणी एक मोठा डिजिटल फलक लावला होता त्या फलकावर सध्या विद्यमान सरकारमधल्या 2 नेते मंडळींचा फोटो होता. हा. त्यातला एक फोटो राजेश क्षीरसागर, दुसरा फोटो आदिल फरास. आणि त्या फोटोवरून वादविवाद सुरू झाला आणि त्या वादाचं पर्यावसन 2 ग्रुपमध्ये झालं. 2 ग्रुपचं पर्यावसन 2 जमातीमध्ये झालं. आणि आता माझा तुम्हालाच एक प्रश्न आहे, तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ह्या 2 नेत्यांना एक फोन करा. पहिला राजेश क्षीरसागरना करा आणि विचारावा, तुमच्या नुसत्या चेहरा बघून जर भांडण होत असेल तर आता मिटवायला कोण येणार? जी गोरगरिबाची पोरं दोन्ही समाजातील, जी गोरगरिबाची पोरं एकमेकाची डोकी फोडून घेतली असतील, कोण आत असतील, कोणी जाळपोळ केली असेल, तर ह्याला जबाबदार तुम्ही घेणार का? जबाबदारी स्वीकारणार का? या राज्य शासनाचं, राज्यकर्त्यांचं अजूनही समाजात भांडण लावणे, तेढ निर्माण करणे ही वस्तुस्थिती संपलेली नाही. त्यांची मूळ सवय पक्ष फोडणे, कोणाचं वडील चोरणे, पैसे हडप करणे, भांडण लावणे, समाजात तेढ निर्माण करणे आणि त्या तेढ निर्माण करून आपल्या मताचं परिवर्तन करून घेणे हा यांचा मूळ उद्देश आहे. बरोबर आहे. पण हे सातत्याने हे आपल्या शाहू महाराजांच्या भूमीमध्ये, पावनभूमीमध्ये अशा पद्धतीची ह्या घटना घडतात. अहो सगळ्यात साहेब वाईट काय सांगू काय, ज्या ठिकाणी घडले तिथे सर्किट बेंच आहे. अहो सर्किट बेंचच्या दारात जर असं घडत असेल तर कोल्हापूर शहराचे आबरू घेऊ महाराष्ट्रभर. चेष्टा नाही ती. अगदी म्हणजे ज्यांनी कोणी काय केलं असेल त्यांना पोलिसांनी बघूनच घ्यावं आणि ज्यांनी भांडण लावलं असेल या नेत्यांनी ह्यांना पण पोलीस खात्यानं बघून घ्यावं. त्यांना मध्यस्थी करता येत नाही का? आता यायचं रस्त्यावर, जायचं दोन्ही समाजात, या म्हणायचं दोघं पण, बसून विषय संपवा. आमची विनंती आहे. म्हणायला काय बिघडते राजेश क्षीरसागरना? बरोबर. जायला नको, मतदान घ्यायला पाहिजे. चांगलं चांगलं आपलं कोट वगैरे घालून व्यवस्थित फोटो पोज देऊन आपलं व्यवस्थित हास्य असलं, फार हास्य सम्राट, हास्य जत्रेतला कोणतरी अभिनेता असल्यासारखा फोटो लावायला पाहिजे. साहेब निस्तरायला नको. तुम्ही पण एक आता प्रतिष्ठित समाजसेवक आहात, एका मोठ्या हम्म. पदावर आहात. तुमच्याकडून काय असा प्रयत्न होणार आहे का दोन्ही समाजांना सामंजस्य घडवून आणण्यासाठी? आम्ही आता भेट देणार आहे की थोड्या वेळानं तिथं. तुम्ही प्रत्यक्षात आणि भेट देऊन त्याचं होय, सामंजस्य घडवण्याचा प्रयत्न. विनंती करायला भेट देणार आहो. असलं काही घडू नये. आता निळा झेंडा कोणीतरी फाडला होता. मी दैनिकात बघितला आज वार्ताहराला. हो. कोणतरी त्या झेंडा पुन्हा लावला, निळा झेंडा. कशाला झेंडा वगैरे फाडत बसायला? झेंडा फाडून काय निष्पन्न होणार आहे? जातीच्या पलीकडे मानवता हा एक पण धर्म आहेच ना आपला. हे पण बघायला पाहिजे. मानवता हा पार्ट बाजूला ठेवा, जातपात हा पार्ट बाजूला ठेवा. ज्यांच्या बोर्डामुळे ही घटना घडली ह्याकडे पहिला कॉन्सन्ट्रेशन ठेवा. हा, बरोबर. साहेब माहिती घ्या. बरोबर. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. माहिती घेऊन सांगा मला त्या बोर्डामुळे घडले. पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुमचं कोण जर संपर्कात असेल त्यांना फोन करून विचारावा, याचं उगमस्थान कुठं आहे. उगमस्थान शनिवारपेठ, उगमस्थान 12 इमाम. धन्यवाद साहेब, तुम्ही तुमचा मला मोलाचा हा. वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद. ओके.